हॅलो स्टुडंट्स, तुम्ही पाहत आहात लर्न विथ कोमल. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वी करिता प्रसंग लेखन. प्रसंग लेखन 10वी बोर्डाच्या परीक्षेला 8 मार्कासाठी विचारला जाणारा प्रश्न आहे. प्रसंग लेखन म्हणजेच काय, तर एखादा व्यक्ती त्याच्याबरोबर घडलेला प्रसंग किंवा त्याला आलेले अनुभव एखाद्याशी शेअर करणं, एखाद्या समोर मांडणं म्हणजेच काय, प्रसंग लेखन. आज आपण पाहणार आहोत दिव्यांगांचे कलात्मक वस्तू प्रदर्शन. दिव्यांगांचे म्हणजेच अपंग मुलांचे कलात्मक वस्तू प्रदर्शन. कला असे मानवासी भूषण, परी पाहिजे जीवनाचे त्या स्मरण, असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी म्हटले आहे. अंगी उपजत कला असलेल्या दिव्यांग मुलांनी बनविलेल्या कलात्मक वस्तूंचे प्रदर्शन मला पाहायला मिळाले. आता याच्यामध्ये प्रसंग जो सांगितलेला आहे, त्यांनी काय सांगितलेलं आहे की दिव्यांग मुलांनी बनवलेल्या कलात्मक वस्तूंचं प्रदर्शन मला पाहायला मिळालं. म्हणजे अपंग व्यक्तींनी बनवलेली जे काही वस्तू होत्या त्यांची कला मला पाहायला मिळाली. प्रदर्शन मुंबईमधील दादर येथील अश्वमेध सभागृहात दिनांक 15 डिसेंबर 2022 रोजी भरले होते. ते सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत पाहावयास मिळणार होतं. म्हणजे दादरला जिथे हे प्रदर्शन भरलं होतं ते सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत पाहावयास मिळणार होते. सकाळी 10 वाजता मी आणि माझा मित्र दिनेश प्रदर्शन पाहावयास गेलो. सभागृहाच्या विशाल व भव्य प्रवेशद्वारावरील अर्धगोलाकृती कमान विविध रंगी पुष्पमालांनी सजवली होती. प्रवेशद्वारासमोर संस्कार भारतीची सुंदर रांगोळी एका मुलीने काढली होती. म्हणजे पहा तर मुलांनो, प्रवेशद्वार जो होता तिथेच ह्या मुलांची काय झाली होती, कला बघायला मिळत होती. कारण तिथे प्रवेशद्वारावरील अर्धगोलाकृती कमान पुष्पमालांनी फुलांनी सजवली होती. काही मुलींनी संस्कार भारतीची रांगोळी देखील काढली होती. आणि प्रवेशद्वारावर मध्यभागी विद्या व कला यांची अधिष्ठात्री देवता श्री शारदा हिची मूर्ती विराजमान होती. बाहेरील खिडकीवर तिकीट काढून आम्ही आत गेलो. प्रदर्शनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती कला परांजपे यांना बोलवण्यात आले होते. आता त्या प्रदर्शनाला श्रीमती कला परांजपे यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले होते आणि त्यांच्या शुभ हस्तेच या प्रदर्शनाचं उद्घाटन झाले, म्हणजेच ओपन सेरेमनी झाली. त्यांनी सर्व कलाकृतींचे स्टॉल पाहिले व दिव्यांगांची उमेद वाढवली. म्हणजे मुलांनी, त्या दिव्यांग मुलांनी जे काही कलाकृती करून जे काही वस्तू बनवल्या होत्या त्यांचे स्टॉल त्यांनी पाहिले आणि त्यांची उमेद वाढवली. म्हणजेच त्यांना एनकरेज केलं, प्रोत्साहित केलं. दिव्यांग मुलांनी बनविलेल्या कलात्मक वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करून आयोजकांनी दिव्यांगांच्या प्रतिभेला व्यासपीठ मिळवून दिले आहे. म्हणजे ही जी मुलं आहेत ह्यांच्यामधली कला बाहेर काढण्यासाठी, त्यांचं प्रदर्शन करण्यासाठी हे जे कोणी आयोजक होते त्यांनी काय केलं होतं, त्यांच्या प्रतिभेला एक व्यासपीठ मिळवून दिलं होतं. म्हणजे जणू त्यांना एक स्टेज मिळवून दिला होता. सुगंधी कस्तुरी एखाद्या पात्रात बंदिस्त असेल तर तिचा सुगंध बाहेर पडत नाही. तसंच चांगल्या वस्तूंचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी प्रदर्शने भरवण्यात यावी. आता सुगंधी कस्तुरी असते, ती जर एका पात्रात, एखाद्या भांड्यात जर बंदिस्त ठेवली तर तिचा सुगंध बाहेर येणारच नाही. त्याप्रमाणे ह्यांच्या कलागुणांना देखील आपण जर वाव दिला नाही, त्यांच्या वस्तूंचा प्रचार आणि प्रसार केला नाही तर त्यांचे गुणही आपल्याला कळणार नाहीत. भविष्यात दिव्यांगांच्या कलांना व्यावसायिक रूप देण्याचा प्रयत्न व्हावा. म्हणजे त्यांच्या कला बघता याव्या, त्यांच्या वस्तूंचा त्याचप्रमाणे प्रचार व्हावा, प्रसार व्हावा आणि त्यांना एक व्यावसायिक रूप देखील मिळावं. म्हणजे त्यांनाही काहीतरी त्याच्यातून कमाई मिळावी, हे या काय होतं, प्रदर्शनाचा हेतू होता. असे उद्बोधक विचार त्यांनी आपल्या भाषणात मांडले. पहा तर, 35 दिव्यांग व्यक्तींनी तयार केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कलाकृतींचे स्टॉल प्रदर्शनात लावले गेले होते. म्हणजे जवळजवळ 35 दिव्यांग व्यक्तींनी तयार केलेली वैशिष्ट्यपूर्ण कलाकृतीचं स्टॉल प्रदर्शनात लावले होते. त्यात दिव्यांग मुलांनी काढलेली चित्रे, हस्तशिल्प, मण्यांच्या माळा व इतर उपयोगी सामान देखील होते. एका दिव्यांग मुलाने लाकडात कोरीव काम करून साकार केलेली श्री गणेशाची सुंदर मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. आणि यातच एका मुलाने काय केलं होतं, लाकडाची कोरीव काम केलेली श्री गणेशाची सुंदर मूर्ती बनवली होती, जी सर्वांचं लक्ष वेधून घेत होती. हातमागावर विणलेल्या व आकर्षक डिझाईन काढलेल्या चादरी तसेच बांबूपासून तयार केलेल्या वेगवेगळ्या वस्तू देखील तेथे होत्या.
कला कौशल्याच्या वस्तूंची खरेदी विक्री सुद्धा तेथे चालू होती. दिव्यांगांनी हातमागावर तयार केलेल्या 2 चादरी आणि नवीन वर्षासाठी शुभेच्छा कार्ड मी खरेदी केली. म्हणजे जे लेखक गेले होते, ज्यांनी आपल्याला प्रसंग सांगितलेला आहे, त्यांनी देखील काय केलं, हातमागावर तयार केलेल्या 2 चादरी आणि नवीन वर्षासाठी काही शुभेच्छा कार्ड देखील खरेदी केले. त्याचप्रमाणे त्यांचा जो दिनेश मित्र होता, त्याने बांबूपासून बनवलेली फुलदाणी व शोकेसमध्ये ठेवण्यासाठी बांबूपासून बनवलेली शिडाची छोटी होडी विकत घेतली. सामान्य माणसे हातपाय व्यवस्थित असूनही आळसात दिवस घालवितात. आपण बऱ्याच वेळा बघतो, सामान्य माणसं म्हणजे जी चांगली माणसं, ज्यांचे हात पाय डोळे कान नाक सगळं व्यवस्थित आहे, अशी माणसं सुद्धा दिवस काय करतात, पूर्ण आळसात घालवतात. शारीरिक अपंगत्व असूनही दिव्यांग मुलांनी आपली जिद्द, चिकाटी आणि मनोनिग्रह याच्या जोरावर कुशलतापूर्वक तयार केलेल्या कलात्मक वस्तू पाहून आम्ही आश्चर्यचकित झालो. म्हणजे यांना काय अनुभव आलेला आहे लेखकाला, की चांगले हातपाय असलेली माणसं देखील सगळा दिवस आळसात घालवतात, पण शारीरिक अपंगत्व असूनही, ही अपंग मुलं असूनही त्यांच्यामधली जिद्द आणि चिकाटी इतकी होती की त्या जोरावर त्यांनी कुशलतापूर्वक तयार केलेल्या ज्या काही कलात्मक वस्तू होत्या त्या पाहूनच आम्ही आश्चर्यचकित झालो. कलेत रममाण झाल्यावर कलावंतांना आपल्या वैयक्तिक अडीअडचणींचा विसर पडतो, हेच त्या दिव्यांग कलावंतांनी सिद्ध केले होते. कलेत रममाण म्हणजे ज्याच्या अंगी जी कला आहे त्याच्यात जर तो व्यक्ती मग्न झाला, रममाण झाला, गुंतून गेला, तर आपल्या वैयक्तिक जीवनात काय दुःख आहेत, काही कष्ट आहेत, काय अडीअडचणी आहे, याचा आपोआप आपल्याला विसर पडतो. हे या दिव्यांग कलावंतांनी सिद्ध करून दाखवलं, कारण त्यांनी इतक्या सुंदर वस्तू बनवल्या होत्या. आणि त्याचप्रमाणे मुलांनो, अपंगत्व असताना देखील त्यांची जी कला होती ती इतकी सुंदर होती की त्याच्यातच कळत होतं की ते त्या कलेमध्ये इतके रममाण झाले होते की ते स्वतः अपंग आहेत हेच ते विसरून गेले होते. त्याप्रमाणे मग काय केलेलं आहे आपल्याला लेखकांनी, त्यांच्याबरोबर जो काही अनुभव आला, म्हणजे जो प्रसंग त्यांनी बघितला, तो त्यांनी आपल्याला काय केलेला आहे, सांगितलेला आहे. कळालं तर मुलांनो, 8 मार्कासाठी हा प्रश्न 10वी बोर्डाला येणार आहे. आपण लवकरच नेक्स्ट प्रसंग लेखनमध्ये भेटूया. थँक्यू.